एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी प्रियंका तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती स्वागत करते आहे. इथे आय गेस काय झालं काय माहिती. असो, मी आत्ता झाली आहे 6:15 वगैरे वाजले असतील आणि आज मी केली आहे झाडांची शॉपिंग. येता येताना रोज एका ठिकाणी ना ते झाडंवाले घेऊन बसलेली असतात झाडं. रोज मोह होतो की आज घेते उद्या घेते. एकतर ह्यांना कधी टाईम नसतो, थांबा म्हटलं की ह्यांना खूप घाई असते. आज कसं बसं तुळशी घ्यायची ह्याच्या नावानं म्हटलं थांबूयात आणि सोबत 2 झाडं घेऊन आले. असं आता असं काहीतरी करावं लागतं, त्याच्याशिवाय थांबत नाही. मग मला खूप काम आहे, मला जायचं आहे, मला क्लायंट आहे, अशीच कारणं असतात आमच्याकडे. चला, आजचा बेत थोडासा छान असणार आहे. कुणाकुणाला श्रावण महिन्यात जर नॉनव्हेजची क्रेविंग झाली, खास करून फिशची, तर व्हेज काय मला नावच व्हेज फिश फ्राय. येस, ही आज रेसिपी दाखवणार आहे मी. सो स्टे ट्यून. तोपर्यंत पहिली घरातली कामं उरकून घेते आणि मग तुम्हाला रेसिपी शेअर करते. पिंक कलरचं गुलाब, स्किन कलरचं ला भरपूर काळ्यात, ह्याला पण आहेत. आणि इकडे तुळस आहे आणि हे 2 ना झाडं ढापून आणले. मी जिथं कामाला जाते तिथं त्यांनी लावले होते. चला, कामाचं स्टार्ट केलं आहे. सो फिश फ्राय करायचं आहे म्हणल्यावरती मला इथं कोकम भिजवत घालायला लागते, कारण माझं आगळ संपले, खूप दिवस झाले. सो त्यामुळे इथं कोकम भिजत घातला, कुकर लावला आल्या आल्या. चहा काय घ्यायचा आज मूड नव्हता, सो मी प्लॅन कॅन्सलच केला होता चहाचा. चला, आज मी प्लॅन कॅन्सल केला आहे, पण ह्यांना आज प्यायचा होता चहा आणि आज हे घरात होते बाय लक. सो ते म्हणले आता चहा करणारीस का, तर मी नाही म्हणलं, पण मला वाटलं तर ह्यांना प्यायचं म्हणलं मी ठेवलाच. चला असो. त्यानंतर लगेच दुसऱ्या बर्नरवरती मी भाजी करायला घेतली. आता मी आज करणार होते शेवभाजी आणि फिश फ्राय असल्यामुळं असंच काहीतरी भाजी हवी होती ग्रेव्हीवाली, जी की फिश नॉनव्हेजसारखी लागेल. सो मी म्हणून मग शेवभाजी घेतली. आणि इथं माझ्याकडं मसाला रेडी असतो बऱ्यापैकी, सो इझी पडतं मला ह्या गोष्टी. पटकन भाजी टाकता येते, मी म्हणजे स्वयंपाक लवकर होतो. आणि मग दुसऱ्या साईडला चहासुद्धा रेडी होता. आता भाजी करताना लक्षात आलं, त्या दिवशी जो मसाला संपला तो मी अजून काढला नव्हता. त्या दिवशी म्हणजे काल परवाचीच गोष्ट. म्हणून मी इथं पहिला मसाला काढून घेतला बरणीमधून. चला, भाजी तर इथे रेडी झालेली आहे. किती इन्स्टंट होतं ना, मसाला एकदम वाटलेला असेल तर लवकर आपली कामं होतात. आणि हा असा मुसळधार पाऊस किती दिसतो मला व्हिडिओमध्ये कळत नाही, पण आहे, दिसतं. इथे मी दिवाबत्ती करून घेतली, कारण जवळपास 7 वाजले होते. चला, आता माझा स्वयंपाक तर अर्धाहून झालाय. फक्त भाकरी आणि व्हेज फिश फ्राय राहिलंय. काय रे बाळा, जा ना झोप, जा झोप, जा सोफ्यावर झोप जा. सो तेच राहिलंय. सो कशाचे बनवणार आपण ते तर मी सांगतेच. व्हेज फिश फ्राय कशाचे ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि त्याच्या अगोदर थोडंसं वाटण करून घेऊयात. इथं घेतलंय पुदिना, त्याच्यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर, एक आल्याचा तुकडा आणि लसूण, आणि हे छान ग्राइंड करून घ्यायचंय. एक ह्याच्यात मिरची टाकली तरी चालेल तिखटसाठी. काप आहे केळीचे काप, सो ते एकदम फिश सारखे लागतात. नक्की ट्राय करा. आता मी केळी घेतली त्या कच्चीवाली आणि त्याची ना स्किन वरची काढते.
हे ना असे क्रॉसमध्ये जसं फिशचा शेप, आता ही छोटी केळी आहे, खरं मोठी केळी असेल ना तर छान शेप होतो ह्याचा, फिश सारखा शेप होतो. तर ही छोटी छोटी होती म्हणून मग आता थोडंसं ॲडजस्ट करायचं. हळद, मीठ आणि छान 5 मिनिटं उकळून घ्यायचं. टाइम लावा हवं तर. तोपर्यंत मी आता आता भाकरी करायला घेतली आहे. एक टाईम माझ्याकडे भाकरीच असते, सकाळच्या चपात्या असतात. भाकरीची सवय लावली आहे, म्हणजे मी तरी लग्न झाल्यापासून ना एक टाईम चपाती एक टाईम भाकरीच करते. भाकरी बरं पडतं, रात्रीचं डायजेशन पण बरं वाटतं आणि इझी पण होतं यार. म्हणजे एवढा दिवसभराचा वर्कलोड घ्यायचा आणि रात्री येऊन चपात्या लाटायला उभं राहायचं म्हणजे माझ्याकडून तरी पॉसिबल नाही आहे. रात्रीचा माझा कसा स्वयंपाक इन्स्टंट झाला पाहिजे हा माझा रूल असतो, जेणेकरून मग उशीर होत नाही आणि कंटाळासुद्धा येत नाही, म्हणजे पटापट कामं होतात. गोंधळ कधी कमी होत नाही. हार्दिकशी मी बोलत होते तोपर्यंत ती परत सरकली आणि सगळं पाणीकडे झालं. हाय ग, का सगळी कामं वाढतात माझी, मला काही कळत नाही. आता हे जे आपण घेतले ना शिजून, ते घेतले मी, त्यामध्ये आपण टाकायचं हे जे केले वाटण. जरा जास्त झालंय. त्यानंतर थोडं मीठ, आणि फिश मसाला असेल तर फिश मसाला. सो माझ्याकडे काही फिश मसाला नाही आहे, सो मी चिकन मसाला टाकते थोडासा. तुमच्याकडे असेल तर टाका. फिश आता आणायचे नाही म्हणून मी घेतलाच नाही फिश मसाला, तर आपला घरचा मसाला मी तर टाकते. छान हे मिक्स करायचं, आता सगळ्याला लावून घ्यायचं. आणि कोकम जे बघाशी भिजवलं ना ते माझ्याकडून पडलं, सांडलं म्हणजे ते परातीमुळं, त्यामुळे ह्याच्यात कोकमसुद्धा टाकायचं. छान टेस्ट येईल कोकमची सुद्धा. आता एवढंच बाकी राहिले त्यातलं. असो, जेवढं आहे तेवढं आहे. आता 10-15 मिनटं असंच ठेवते, मग आपण तळायला घेऊयात. तोपर्यंत मी माझी भांडी घासते. इथं घेतलंय तेल, टाकलाय ठेचलेला लसूण, थोडासा कढीपत्ता आणि हे आपलं व्हेज फिश. आता एक एक करून घोळून आपलं टाकायचंय. हा चरचर आवाज श्रावणात, हा मुलाचा पसारा, हा पसारा, हा इथं, आणि घंटी बघा देवाची कुठे. मस्त खेळ खेळायचा असा काहीतरी. खाऊ देऊ का? हा अय, हे बघा इथे सुद्धा बघा किती पसारा केलाय. दूध तर प्यायचं नसतं पण टाइमपाससाठी हे बघा काय हे. सो हे ना असे फोक घालून वगैरे बघायचं, आतमध्ये गेलं की समजायचं शिजलंय. त्याला फार वेळ नाही लागत, 2-3 मिनटं एका एका साईडने लागतात. सो आता मी काढायचे. चला, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हेज फिश फ्राय, ह्याच्या बाबतीत तुम्ही हे पण टाकू शकता, वांगं. एक मग दुसरी गोष्ट बटाटा, आणि तिसरं आय गेस हे पण करतात, मी नाही कधी केलं, करटुलं म्हणतात त्याला.
सो ते सुद्धा करतात कापांमध्ये, खूप छान लागतं. आणि ही जी रेसिपी ना फिशवाली ती माझी आहे पर्सनलवाली. म्हणजे मी त्यात काय टाकते, कशा प्रमाणात टाकते, हे सगळं माझंवालं आहे. मी काही कुठं बघितलं नाही आहे. सो फिश खूप छान लागतात ह्या पद्धतीने केलं की. आणि व्हेज तर खूपच छान लागतात, खूप क्रिस्पी झालेत, छान झालेत, मला फार आवडतात हे वाले. मी कधीतरीच करते, रोज रोज म्हणजे ह्या गोष्टी होत नाहीत, ऑइली फार होतं, त्यामुळं कधीतरी. आणि मला रेसिपी पण दाखवायची होती म्हणून मग आज केली मी. असो. आणि आता येणाऱ्या काही दिवसात छान छान व्लॉग्स मी प्लॅन केलेत. बाहेर जाऊन थोडेसे शूट करायचं मी प्रयत्न करणार आहे. सो स्टे ट्यून. नवीन जागा एक्सप्लोअर करणार आहे. सो तुम्हाला पण मी माझ्यासोबत तिथे नेणार आहे. दुसरी गोष्ट, काही हॉलचे व्हिडिओज पण मी पोस्ट करायचं ट्राय करते आहे. हॉलचे व्हिडिओज म्हणजे आता गौरी गणपती येत आहेत, सो त्यांची ज्वेलरी जी आहे ती मी मागवली आहे, मिशोवरून मागवली आहे, लो बजेटवाली आणि छान छान डिझाईन्समध्ये. सो मी नक्कीच तो लवकरच पोस्ट करेन. अजून अर्धे पार्सल्स ऑन द वे आहे त्याचे. आणि इवन पुण्यात पण मी 2-3 जागा एक्सप्लोअर करायचा प्रयत्न करणार आहे शॉपिंगवाले. सो स्टे ट्यून फॉर दॅट. आणि स्टे ट्यून होण्यासाठी तुम्हाला माझे चॅनल सबस्क्राईब करावं लागेल. सो पहिलं चॅनल सबस्क्राईब करा ज्यांनी केलं नाही आहे त्यांनी, आणि चॅनलवरती जी नवीन असतील त्यांनीसुद्धा करा. चला, मी माझा व्लॉग इथेच एंड करते. भेटूया आपण अशाच न्यू व्लॉगमध्ये. टिल दॅन बाय. हार्दिक पण झोपला आहे. बाय.